दिनांक 15 ऑगस्ट 1956 स्वतंत्र भारताचा 9वा वर्धापन दिन देशभर आनंदात साजरा होत असताना नायगावातील आत्माराम चव्हाणांच्या घरात मात्र वेगळाच आनंद साजरा होत होता. सौ जानकी चव्हाण यांच्या उदरी एक नवी आशा जन्माला आली होती. आशा आत्माराम चव्हाण, आमची आई. त्या काळात मुलींच्या शिक्षणाची वानवा असताना आईला शिक्षणाची आवड होती हे आजोबांनी जाणून तिला त्या काळातील 11वी SSC पर्यंतचे शिक्षण दिले. 1974 ती SSC झाली. त्यानंतर शिवणशास्त्रामध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा केला आणि शिवणकलेच्या क्षेत्रात आपलं करिअर तिनं सुरू केलं. सख्या व चुलत अशा 11 भावंडांमध्ये आईचं बालपण अगदी मजेत आनंदात गेलं. इतक्या वर्षानंतरही हे प्रेम अजूनही तितकंच टिकून आहे. बघूया तिची बहीण म्हणजे आमची सरिता मावशी काय म्हणते. हॅपी बर्थडे टू आशा. आशा माझी बहिणींपेक्षा प्रेमळ सरळ स्वभावाची मैत्रीण जास्त आहे. बालपण आम्ही एकत्र स्पेंड केलं आहे. सुट्टीत आजोळीला, दापोलीला तर कधी अंधेरीला आमच्या घरी आम्ही सर्वत्र एकत्र भेटायचो. यानंतर तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह. पारंपरिक पद्धतीने रीतसर मुलगा बघून दिनांक 29 डिसेंबर 1980 रोजी आईचे तिच्या स्वप्नातील राजकुमार अर्थात आमचे पप्पा श्रीयुत तुकाराम गणपत सावंत यांच्याशी लग्न झाले. पप्पांनी तिला पसंत करण्यामागचे गुपित होतं तिचे लांबसडक काळेभोर दाट केस आणि अत्यंत साधी राहणीमान. त्यांच्या कल्पनेतील राजकुमारी त्यांना भेटली आणि म्हणूनच त्यांनी तिचं नाव ठेवलं कल्पना. सौ कल्पना तुकाराम सावंत. 2 वर्षांनी त्यांच्या संसारवेलीवर 2 गोड फुले फुलली, राजश्री आणि विजयश्री. संसार करताना आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना सामोरे जात असताना एकमेकांना साथ देत एकमेकांची मनं जपत सुखी संसाराचा आनंद दोघे लुटत होते. लग्ना अगोदर मोठ्या कुटुंबामध्ये लहानाची मोठी झालेली आमची आई मोठ्यांचा आदर राखून लहानांना सांभाळून घेत नाती जपायला शिकली होती. त्यामुळे मोठ्या कुटुंबात लग्न होऊन आल्यानंतर तिथेही तिने आम्हा मुलींना तेच संस्कार दिले. 36 वर्षांपूर्वी ज्या घरात लग्न होऊन गेली त्या घरातील प्रमुख व्यक्ती म्हणजे तिच्या मोठ्या जाऊबाई अर्थात आमची मोठी आई. कल्पना, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जावा म्हणून कधी राहिलो नाही. नेहमीच तिने मला तिच्या मोठ्या बहिणीसारखी मानते. ती माझ्या दिराच्या मागून आम्हाला विसरली नाही. कल्पना, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. पप्पांच्या जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत मैत्री जपणारे त्यांचे जीवश्च कंठस्थ मित्र किसन काका आदर्श मैत्रीचा उत्तम नमुना. म्हणूनच पप्पांच्या पश्चातही आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग ठरले. तेच नातं कविता काकीनेही पुढे टिकवलं. आईची सखी झाली. कल्पना आणि मी आमच्या मैत्रीला 35 वर्ष पूर्ण झाली. हो, मैत्रीच. कल्पनाची आणि माझी पहिली ओळख म्हणजे माझ्या मिस्टरांच्या खास मित्राची पत्नी. ही तिची पहिली ओळख. 3 दिवसांच्या फरकाने आमची लग्न झाली. त्यानंतर आम्ही दोघं आणि ती दोघं अशी पुणा लोणावळा इकडे 5 दिवस फिरण्यासाठी म्हणून गेलो. त्या ठिकाणी एकमेकांसोबत फिरणं गप्पा गोष्टी आणि विनोद ह्यामध्ये आमचा वेळ इतका छान गेला आणि त्याच वेळेला आमच्या एकमेकांशी अतिशय छान सूर जुळत गेली. तशी कल्पना साधी सरळ प्रेमळ एकमेकांना गरजवंताला मदत करणारी समजून घेणारी आणि तिच्या ह्या गुणांमुळे आमचे सूर छान जुळले. आईचा स्वभाव बोलका आहे. तिला माणसांशी संवाद साधायला खूप आवडतं.
तिचा हा गुण अचूक ओळखून तिच्या स्वभावाला साजेशी अशी नोकरी करण्यासाठी पप्पांनी तिला प्रोत्साहन दिलं. दिनांक 15 मे 1990 पासून आई मुंबई महानगरपालिकेत आरोग्य सेविका म्हणून रुजू झाली आणि तेव्हापासून आज 27 वर्षे ती आपली ही जबाबदारी अत्यंत इमानइतबारे आणि प्रामाणिकपणे बजावित आहे. असं सारं सुरळीत सुरू असतानाच ऑगस्ट 2000 साली पप्पांना एका दुर्धर आजारानं ग्रासलं असल्याचं निदान झालं. तिच्यावर आभाळच कोसळलं. पण सारं काही पणाला लावून तिने या संकटांशी सामना दिला. पप्पांच्या इच्छाशक्तीचंही बळ तिला मिळालं. पण या संघर्षात तिला शेवटी पराभव पत्करावा लागला आणि 2 मे 2001 रोजी पप्पांनी अखेरचा श्वास घेतला. या सगळ्याचा आईला खूपच धक्का बसला. पण आता आपल्यावर 2 मुलींची जबाबदारी आहे या विचारानं पुन्हा ती जोमाने उभी राहिली. पप्पांनंतर तीच आमची आई आणि पप्पा झाली. तिने आम्हा दोघींनाही उत्तमरित्या वाढवले, चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले आणि स्वतःच्या पायांवर उभे केले. तिने आमच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय अगदी अचूकरित्या घेतले. 8 मे 2007 रोजी दिदीचं लग्न झालं आणि आमच्या कुटुंबात अजून एक कुटुंब सामील झालं. आज दिदीच्या लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतरही 2 वर्षांपूर्वी दिदीचा अपघात झाला होता, तेव्हा सर्वात प्रथम कोणाच्या कुशीत येऊन रडावेसं वाटत होतं तर ती होती आई. मायलेकींचं नातं असंच असतं. दिदीच्या लग्नानंतर आईची आजी झाली. तिच्या विश्वात एका सुंदर छोट्या परीचा प्रवेश झाला आणि हो, खरंच ही सुंदर परी तिच्यासाठी एक दूतच ठरली. तिचं आजारपण, एकाकीपण सगळं या परीनं दूर केलं. तिचे लाड करण्यात, हट्ट पुरवण्यात तिचा वेळ कसा जायचा हेच आईला कळत नसे. आणि आता तर हे नातं असं झालंय की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. नमस्कार, मी आहे आशाची नात साशा. हॅपी बर्थडे आशा आजी. आईने माझ्या शिक्षणासाठी खूपच मेहनत घेतली. तिचे शिक्षिका होण्याचं स्वप्न तिनं माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. ते पूर्ण करताना तिने घेतलेला ध्यास, त्यासाठीची मेहनत मला खूप काही शिकवून गेली. माझा आवाज रेडिओवर ऐकू यावा ही पप्पांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भर पावसात अर्धी मुंबई बंद असतानाही मला ऑडिशनला घेऊन गेली आणि ओल्या कपड्यानिशी दिवसभर थांबून यशस्वी झाल्याचा निकाल ऐकून आनंदाने रडली. तो क्षण मला आजही आठवतोय. 10 डिसेंबर 2012 रोजी माझं म्हणजे तिच्या सोनाचं लग्न झालं आणि पुन्हा एकदा तिला आजी होण्याची संधी मिळाली. 11 मार्च 2015 रोजी तिच्या छोट्या परीला कंपनी देणाऱ्या छोट्या राजकुमाराचं, अर्जुनचं आगमन झालं. आता ही परी आणि हा राजकुमार दोघे मिळून आईला स्वर्गसुखाचा आनंद देत आहेत. आई, तू इतकं काही दिलं आहेस की ते आमच्या हातांच्या उंजळीत न मावणारं आहे. पप्पा गेल्यानंतर तू आमची खूप काळजी घेतलीस. आमच्याकडून जराही काही गैर घडू नये म्हणून आम्हाला सतत ओरडायचीस. तुझ्या ओरडण्याचा आम्हाला राग यायचा. तेव्हा तू म्हणायचीस ते एक वाक्य आमच्या कायम लक्षात राहिलंय, ते म्हणजे आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही. हे खरंच आहे. म्हणूनच आई, तुला आमचा हा आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार. जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे की ज्यास व्याज नाही, ऋणाविन त्या जीवना साज नाही. जिच्या सारखे कौतुके बोल नाही, जिच्या यातनांना जगी तोड नाही. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई. अशा देवतेचे जगी नाव आई.